रिक्रुटमेंटबद्दल बोललात तर एक परफेक्ट कॅन्डिडेट कोण असतो? सपोज जर आता आपल्याला एखाद्या हायरिंग वगैरे करायची आहे तर तुम्ही एका कॅन्डिडेटमध्ये काय अशा आयडियल गोष्टी शोधता? सो जनरली आता रिक्रुटमेंटचा व्ह्यू बदलत चालला आहे. आधी टेक्निकल राऊंड इंटरव्ह्यू व्हायचे प्रोफाईल स्क्रीन झाल्यानंतर, आणि नंतर मग HR चा राऊंड असायचा की, तर मेजरली आता तो स्कोप चेंज व्हायला लागला आहे. कारण HR च्या इंटरव्ह्यूमध्ये लोकांना म्हणजे मॅनेजमेंटचाच फोकस असतो की येणारी व्यक्ती ही आपल्या एन्व्हायरमेंटमध्ये ॲडजस्ट होईल का. सो हा एक मेजर फॅक्टर आता ओपन झाला आहे. आणि डेफिनेटली आता जी वर्कफोर्स आहे किंवा ज्या एजची वर्कफोर्स आहे त्याच्यासाठी ते मॅटर करतं. सो रिक्रुटमेंटमध्ये त्या व्यक्तीचे टेक्निकल स्किल आपण चेक करतोच, तिथे एक मॅन्डेटरी जॉब रिक्वायरमेंट आहे. प्लस त्या व्यक्तीचा ॲटिट्यूड कसा आहे, त्याचा ओव्हरऑल त्याचं कंपनीला येणारं कॉन्ट्रीब्युशन काय आहे. जरी ती सिनियर लेवलला रिक्रुटमेंट असेल किंवा हायर ज्युनियर लेवलला जरी रिक्रुटमेंट असेल तरी ती व्यक्ती किती प्रॉपर HR कंपनी या कल्चरमध्ये येऊ शकते हे तेवढंच महत्त्वाचं असतं. सो रिक्रुटमेंटचा तोही एक महत्त्वाचा भाग आहे.